रासायनिक खतांना फाटा देत यवतमाळच्या एका तरुण शेतकऱ्यानं नैसर्गिक शेतीची वाट धरली। बाजाराची मागणी ओळखून शेतामध्ये आल्याच्या पिकाची लागवड केली, ज्यामुळे आज या शेतकऱ्याच्या हातात लाखोंची लक्ष्मी आली आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या डोल डोंगरगाव इथल्या संदीप लोणगाडगे यांच्या शेतात सध्या आल्याची काढणी सुरू आहे। यंदाच्या दुष्काळातही त्यांना आल्याचं रेकॉर्ड तोड उत्पादन मिळाले आणि हे सगळं शक्य झालंय पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या तंत्रामुळे। संदीप यांच्याकडे 22 एकर शेती, ज्यात ते कापूस, सोयाबीन अशी पारंपरिक पिकं घेत होते। मात्र अपेक्षित उत्पन्न काही मिळत नव्हतं। यावर काही शेतकरी मित्रांनी आल्याच्या लागवडीचा सल्ला दिला। यानंतर संदीप यांनी कर्नाटकहून महिमा जातीच्या आल्याचं बेणं आणलं आणि मागील वर्षी 5 जूनला त्याची 2 एकरात लागवड केली। त्या बेणाची उत्कृष्टता अशी चांगल्या प्रकारे सगळीकडनं ऐकली, त्यामुळे मला योग्य वाटलं आहे आणि पारंपरिक पिकामधून मी त्रस्त झालो होतो, त्यामुळे मला नफा नव्हता मिळत। त्यामुळे मी आल्याची लागवड करायची अशी इच्छा दर्शवली आणि त्या आल्याची 2 एकरामध्ये सुरुवात केली। लागवडीपूर्वी संदीप यांनी जमिनीचं माती परीक्षण केलं। यामुळे त्यांना आपल्या जमिनीच्या आरोग्याचा अंदाज आला। यानंतर त्यांनी जमीन चांगली नांगरून घेतली। त्यात जमिनीच्या गरजेनुसार 12 ट्रॉली शेणखत घातलं। 5 फुटाचं अंतर सोडून बेड तयार केले। त्यावर ठिबकच्या लॅटरल अंथरल्या आणि बीज प्रक्रिया करून आल्याच्या बेण्याची लागवड केली। सर्वप्रथम मी माती परीक्षण केलं आहे। त्यामध्ये मायक्रोन्यूट्रन्सचे आणि सूक्ष्मन्नद्रव्य जे काही रिझल्ट आहेत ते माहिती काढले आहे आणि जमिनीमध्ये कुठली सुपीकता कमी आहे, कुठले सूक्ष्मन्नद्रव्य कमी आहेत ते गव्हर्नमेंट लॅबमधून यवतमाळ इथून तपासण्यात आले आणि त्याचा रिझल्ट मिळाल्यानंतर मी ट्रॅक्टरने नांगरणी करून जवळपास 12 ट्रॅक्टर शेणखत टाकला आहे 2 एकरामध्ये आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड मेकर केलेला आहे आणि त्या बेड मेकरवर 5 फुटाचं डिस्टन्स लॅटरलचं ठेवून मी लागवड केलेली आहे। संदीप यांच्या शेतीतील हळदीची काढणी सुरू असून गुणवत्ता चांगली असल्याने ते याची बियाणं म्हणून शेतकऱ्यांना विक्री करतात। झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या तंत्रामुळे संदीप यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत झाली। जिथं पूर्वी 4 ते 5 लाखांचा खर्च येत होता, तिथं यंदा फक्त 2 लाखांचा खर्च आलाय। आतापर्यंत एका एकरातून 150 क्विंटल आल्याचं उत्पादन मिळालंय, तर राहिलेल्या एकरातून अजून 150 क्विंटल आल्याचं उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे। याची ते शेतकऱ्यांना 4500 रुपये प्रति क्विंटलच्या दराने बेण्यासाठी विक्री करतात। यातून त्यांना आतापर्यंत 7 लाखांचं उत्पन्न मिळालं असून राहिलेल्या एका एकरातून त्यांना अजून 6 लाखाच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। यातून मजुरी, बियाणं, ठिबक असा 2 लाखांचा उत्पादन खर्च वजा जाता संदीप लोणगाडगे यांना 10 लाखांचा निव्वळ नफा होणार आहे। आल्याची लागवड केल्यानंतर चांगली क्वालिटी मिळाल्यामुळे बेण्याला मागणी जास्त प्रमाणात वाढलेली आहे। एका एकरामध्ये जवळपास 150 क्विंटलपर्यंत आलं निघालेलं आहे। त्यामध्ये 80 क्विंटल बाहेर शेतकऱ्यांना लागवडीसाठी गेला आहे आणि 80 क्विंटल हे बुकिंग झालेलं आहे आणि परत दुसऱ्या एकरामधली काढणी सुरू आहे। तर सर्व पीक मिळून मला जवळपास 250 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे। रासायनिक शेतीला फाटा देत संदीप यांनी नैसर्गिक शेतीची वाट धरली आणि बाजाराची मागणी लक्षात घेऊन आल्याची लागवड केली, ज्यामुळे यंदा दुष्काळाची परिस्थिती असतानाही त्यांच्या खिशात लाखोंची लक्ष्मी आली। कपिल शामकुवर, ABP माझा, यवतमाळ।